खेड जाऊयात बॅलट पेपर परिसरात चौकशीच्या नंतर रोहित पवार आता बाहेर आलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। रोहित पवार यांची ईडीतली आजची चौकशी पूर्ण झाली आहे। अर्थात ईडीनं नेमकं काय सांगितलंय याची प्रतिक्रिया थोड्याच वेळात रोहित पवार माध्यमांशी बोलताना देतील। पण आज सकाळपासून रोहित पवार यांची चौकशी सुरू होती। ही चौकशी आजच्या दिवसाची अखेर पूर्ण झाल्याचं दिसतंय। संध्याकाळी जसा जसा उशीर होत गेला तसं तसं असं वाटायला लागलं होतं, चर्चा सुरू झाली होती की कदाचित रोहित पवार यांना अटक होते का काय। पण रोहित पवार बाहेर आलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत ईडी कार्यालयाच्या बाहेरची। अरे ट्रायपॉड वर ना, तिथे आपल्याला जागा नाही होणार। हे पार्टी घ्या दादा दादा थांबा दादा, हे ट्रायपॉड वर घ्या ना, ट्रायपॉड वर घे सागर रोहित दादा बाहेर ईडीच्या कार्यालयातनं बाहेर पडल्यानंतर तिथेच पायऱ्यांपाशी आधी माध्यमांच्या प्रतिनिधींनी रोहित पवार यांना घेतलं। पण आता पुढच्या 1-2 मिनिटात इथे जवळच एका ठिकाणी रोहित पवार हे माध्यमांशी बोलतील। आज सकाळपासून ही चौकशी सुरू होती आणि जवळपास 8 तासांपेक्षा जास्त काळ ही चौकशी चालली। आणि या चौकशीतून काय प्रश्न विचारण्यात आले, किती प्रश्न विचारण्यात आले, पुन्हा बोलावण्यात आलंय का, या अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही क्षणात रोहित पवार यांच्याकडून मिळतील अशी अपेक्षा आहे। अखेर बारामती ॲग्रो प्रकरणी रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावली होती। आज सकाळपासून रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात होते। स्वतः सुप्रिया सुळे त्यांना ईडीच्या कार्यालयात सोडण्यासाठी आल्या होत्या। मधला थोडा वेळ सोडला तर सुप्रिया सुळे सलगपणे इथेच थांबलेल्या होत्या। आणि अखेर रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरून रोहित पवार यांची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणा देताना दिसत आहेत। आणि पुढच्या काही मिनिटात रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचेल। काय नेमकं रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आले, रोहित पवार यांनी काय उत्तरं दिली, कोणकोणत्या गोष्टींची चौकशी ईडीकडून करण्यात आली, या सगळ्या गोष्टी पुढच्या काही वेळात स्वतः रोहित पवार या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतील अशी अपेक्षा आहे। आज भल्या सकाळी रोहित पवार हे घरून निघाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाण्याच्या आधी वाय.बी. चव्हाण सेंटर इथल्या शरद पवार यांच्या कार्यालयात पोहोचले, त्यांचे आशीर्वाद घेतले। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या
कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू होती आणि याच घोषणाबाजीत सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना सोडण्यासाठी थेट ईडीच्या कार्यालयाच्या पायऱ्यांपर्यंत आल्या होत्या. सुस्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काय अधिक माहिती आहे? खरं 11.5 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार हे आता बाहेर पडले आहेत ईडी कार्यालयात आणि बलाडपियार इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या परिसरात ते येऊन पोहोचलेले आहेत. इतके तास ही चौकशी सुरू होती आणि या संपूर्ण काळामध्ये त्यांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे अतिशय मनापासून वाट बघत फटाके फोडले जात आहेत आणि घोषणाबाजी करत रोहित पवार यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यांच्यासोबत त्यांचं आव्हान आहे. स्वतः सुप्रियाताईंची वाट बघत आपण बघतोय की सुष्मिता, तुझा आवाज नीट येत नाही आहे. आपण सुष्मिताशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण ही आपण आता पुन्हा एकदा लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत की जे रोहित पवार यांच्या स्वागताच्या किंवा त्यांच्या समर्थनाच्या जोरदार घोषणा देत आहेत. तर रोहित पवार हे जवळपास 11.5 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातनं बाहेर आली आहेत. ईडीनं अनेक प्रश्नांची सरबत्ती रोहित पवार यांच्यावर केलेली असणार. कोणकोणत्या प्रश्नांना रोहित पवार यांनी उत्तरं दिली आणि पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे का, याबद्दलची माहिती पुढच्या काही क्षणांमध्ये आपल्याला मिळेल. तुम्ही ही लाईव्ह दृश्य पाहताय आता ईडी कार्यालयाच्या बाहेरची. तर आता इथे जवळच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्याकडे हे सगळे कार्यकर्ते आणि रोहित पवार निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून रोहित पवार पुढच्या थोड्याच वेळात माध्यमांशी बातचीत करतील अशी शक्यता आहे. ही सगळी दृश्य तुम्ही लाईव्ह पाहता आहात न्यूज 18 लोकमतवर. बारामती ॲग्रोमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं यापूर्वी बारामती ॲग्रोशी संबंधित काही ठिकाणांवर छापे घातले होते. रोहित पवार यांनासुद्धा चौकशी करता समन्स बजावण्यात आलं होतं आणि समन्स बजावल्याप्रमाणे रोहित पवार हे आज सकाळी ईडीच्या कार्यालयात पोहोचले आणि साधारण 11 तासांपेक्षा जास्त काळ रोहित पवार यांची चौकशी ईडीच्या कार्यालयात करण्यात आली. अनेक प्रश्नांची सरबत्ती रोहित पवार यांच्यावर करण्यात आली होती. ज्या व्यवहाराच्या बद्दलचा संशय आहे त्या व्यवहारातले संबंधित लोक कोण कोण आहेत, या व्यवहारातले जे पैसे आहेत ते कुठून आले, कुठल्या अकाउंटमधून आले, कुठल्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले, यासह कंपनी व्यवहार कायद्याशी संबंधातले सुद्धा अनेक प्रश्न, पार्टनरशिप ॲक्ट संदर्भातले काही प्रश्न आणि गुंतवणूक कंपनीत झालेली त्या संदर्भातले अनेक प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आल्याचं कळतं. आपण ही जवळपास लाईव्ह दृश्य पाहतो आहोत ईडी कार्यालयाच्या परिसरातून. 11 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी झाल्यानंतर रोहित पवार अखेर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आलेले आहेत. या क्षणाची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी.
कार्यकर्त्यांनी अक्षरशः खांद्यावर उचलून घेतलंय आणि पुढच्या काही क्षणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातूनच रोहित पवार हे माध्यमांना संबोधित करतील। काही ठिकाणी तर चक्क फटाके फोडण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून। सुस्मिता बधाने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुस्मिता, आपण बघितलं रोहित पवार यांची कार्यकर्त्यांची चौकशी संपूर्णपणे ईडी कार्यालयात पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बलाढ्य इथे पाहायला मिळतो आहे आणि थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीच्या याच पत्रकार परिषदेमधनं रोहित पवार नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आज सकाळपासूनच अनेक कार्यकर्ते रोहित पवार यांची वाट बघत होते। फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली आहे। त्यांना अगदी खांद्यावरती बसून ईडीच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून बलाढ्य इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी आणलेला आहे। प्रचंड मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची स्थिती सकाळी आपण बघितली तर रोहित पवार ईडी कार्यालयात गेले त्यावेळेला होते आणि बारामती अॅग्रोच्या संबंधी जे काही प्रश्न होते, जे काही कागदपत्र पुरवणं होतं, अशा सर्वच गोष्टींना सहकार्य रोहित पवार यांनी ईडीला केलेलं पाहायला मिळते आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर रोहित पवार हे याच ठिकाणी येऊन माध्यमांशी संवाद साधणार, विविध प्रश्नांवरती ते बोलणार आहेत आणि त्याचीच उत्सुकता, त्याचीच वाट या पक्ष कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्त्यांकडनं बघितली जाते। सुस्मिता, सूत्रांनी काय माहिती दिली आहे? आज चौकशी झाली का? किती प्रश्न विचारण्यात आले किंवा उद्याला पुन्हा चौकशी करता बोलवलंय का चौकशी पूर्णतः संपली? चौकशी अजूनही सुरू आहे, सुरू राहणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये अधिकची काही माणसं, साधारणपणे 25 लोक हे अधिक सहभागी आहेत, त्यांची सुद्धा क्रमवार पद्धतीने सुनावणी चौकशी जी आहे ती केली जाणार आहे आणि यामध्ये जर सहकार्य केलं नाही तर ईडी आपल्या कार्यपद्धतीप्रमाणे पुढील कार्यवाही करणार आहे। परंतु एकूणच हे मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीने झालं, 2013 सालचं हे प्रकरण होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग करताना कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा किती महत्वाचा रोल होता हे बघणं महत्वाचं आहे आणि या सगळ्याच बारकाव्यांना ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लक्ष केंद्रित केलं जाणार आहे आणि कागदांची पूर्तता करणं आणि न्यायिक बाजू मांडणं या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं रोहित पवारांसाठी महत्वाचं असणार आहे आणि म्हणून आपण बघतोय की त्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला ते सामोरे जाणार आहेत। आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जे इथं पोहोचू शकले, अनेक न बोलवता सुद्धा हॅलो एक तर मला वाटणं आवडत नाही, तुम्ही मला इथं वाटण्या लावलं महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर, युवांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर वागायला काही हरकत नाही, पण हे काही झालं तरी त्यांच्यासमोर वागायचं नाही हे मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही सर्वजण न बोलवता आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथे आलात, कारण तुम्हाला माहीत आहे की साहेब आज महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानी मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत आणि आपल्या या 84 वयाच्या युवा बरोबर आपण सर्वजण एकजुटीने लढत आहोत। त्यामुळे तुम्ही आवाज आणि असे अनेक असंख्य हजारो कार्यकर्ते, नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी अडवलं असेल पण काय हरकत नाही, आपण कुठेही इथं गर्दी करा असं कोणाला सांगितलं नव्हतं, सर्व प्रेमानेच इथे येत होते। त्यामुळे तुम्ही सकाळपासून इथं थांबला आणि एक गोष्ट इथं सांगतो की जेव्हा ऑफिसमध्ये
चर्चा होत होती आणि मी सहकार्य करत होतो आणि सहकार्य करत राहणार आहे. अधिकाऱ्याची कधी कुठे चूक नसते. ते काय अधिकाऱ्यांनी विचारलं ते त्यांना दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, याच्या पुढेही सहकार्य असंच राहील. पण तिथं जेव्हा ते सहकार्य करत होतो 12 तास जेव्हा चौकशी चालू होती, अनेक लोक थकतात, अनेक लोक बोलतात, अनेक लोकांना कळत नाही काय करायचं. पण तिथं जेव्हा मी बसलो होतो तुमच्या सर्वांचा आवाज माझ्या कानापर्यंत तिथं पोहोचत होता आणि तुम्ही प्रेमापोटी इथे येऊन घोषणा देत होता, लढत होता, घोषणा देत होता, लढत होता, घोषणा देत होता, लढत होता, हे माझ्या कानावर येत होतं. त्यातूनच खरं तर मी प्रेरणा घेत होतो. पण एक गोष्ट तुम्ही जाणवली का की जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, एखादा आपल्या विचाराचा आमदार अडचणीत येतो आणि त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो, असं जेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याला जेव्हा कळलं तर पवार साहेब इथे येऊन याच्यावर एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या की पवार साहेब एखाद्या युवाला संधी देऊ शकतात, ते संधी देतातही. पण जेव्हा एखादा कार्यकर्ता नाही तर युवा अडचणीत येतो तेव्हा बाप माणूस म्हणून त्याच्या मागे भक्कमपणे साहेब लढत असताना साहेबांना लढणारी माणसं आवडतात, कारण मराठी माणसं ही लढत असतात. त्यामुळे पडणाऱ्याच्या मागे साहेब थांबत नाही, लढणाऱ्याच्या पाठीमागे त्यामुळे आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे, पण हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे. त्यामुळे मला आपल्या सर्वांना विचारायचंय की आपला हा विचाराचा वारसा, स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी, महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आणि तयारी आपल्या सर्वांची आहे का? नक्की का? इथे असणारा प्रत्येक व्यक्ती आणि या महाराष्ट्राचा प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची, एक नागरिक म्हणून, की आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी लढवलं, की आम्ही सगळ्यांनी ठरवलं की लढायचं, त्यांच्यासाठी लढायचं. आणि हे अधिकारी जे काय फाईल मागतायत, डॉक्युमेंट मागतायत, जी काय माहिती मागतात, त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते करतच राहणार आहे. आज 12 तास चौकशी झाली असली तरी येत्या 1 तारखेला मला परत बोलावलं आहे. आज जी काय माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे. 1 तारखेला सुद्धा अजून काय अतिरिक्त माहिती मागितलेली आहे, ती सुद्धा मी तिथं देणार. पण आपल्या सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट सांगतो की मी व्यवसायामध्ये आधी आलो, नंतर राजकारणात आलो. जो व्यवसाय केला तो प्रामाणिकपणे केला. काही लोक आधी राजकारणात आले, मग व्यवसायामध्ये आले, व्यवसाय करत असताना सहजपणे त्यांनी व्यवसाय केला. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. मग त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा, असा माझा प्रश्न त्यांना आहे. त्यामुळे अधिकाऱ्याला सहकार्य करतो, अधिकाऱ्याला सहकार्य करतो त्याचा अर्थ असं नाही की माझ्या विरोधात नाही तर पवार साहेबांच्या विरोधात, सुप्रियाताईंच्या विरोधात नाही तर जे कोणी स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यांच्या विरोधात कुणी येईल आणि फक्त तुम्ही सत्तेत केला, स्वहितासाठी सत्तेत केला, पळून केला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते बोट हे आम्ही आमच्याकडे दाखवून देणार नाही. त्याचं उत्तर हे आम्ही योग्य पद्धतीने हे आपल्या सर्वांना सांगतो. एकच उत्तर सुप्रियाताई आहेत, पवारसाहेब 12 तास होते,
पवार साहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, तुम्ही सर्व पदाधिकारी आहात, कार्यकर्ते आहेत, संजयराव असतील, अनेक काही इतर पक्षाचे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्याचे पण कार्यकर्ते इथं आपण सर्व कोण आले त्यांचा मी आभार व्यक्त करतो. फक्त या छोट्या अशा भाषणाच्या माध्यमातून मी फक्त सरकारला एवढंच सांगतो की शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, युवांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणायचं असेल आणि जे सामान्य लोकांना रामराज्य जसं वाटतं ते जर रामराज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर सामान्य लोकांच्या हितासाठी काम करावं लागेल आणि हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांचा आवाज घेऊन आपण सगळं लढायचं आहे आणि उद्यापासून नाही आजपासून ते लढायचं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्ही थांबलात, आलात, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या बरोबरच पोलीस अधिकारी असतील, इथं मोठ्या संख्येने लोक आली, त्यांना थोडा त्रास झाला असेल त्यांनी तो समजून घेतला, त्यांचे आभार व्यक्त करतो. मीडिया सुद्धा दिवसभर मीडिया इथं होतं, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, ज्यांनी कुणी एक विचार जपण्यासाठी आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आला, तुम्हाला ज्यांनी खायला दिला असेल, चहा दिला असेल, त्याच्या सगळ्यांचे तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपल्याला विचाराचा वारसा जपायचा आहे, पण मार्ग हा संघर्षाचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही आणि लढायचं आहे, फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. थांबतो, आभार व्यक्त करतो. तुमच्यातला कार्यकर्ता म्हणून आमदार आपले सुनीलराव असतील, तसंच संदीप भैया असतील, सर्व पदाधिकारी, आमदार मेहबूबभाई, जितेंद्र आव्हाड साहेब, सगळेच इथं पदाधिकारी, फ्रंटलचे, शहराचे, ग्रामीणचे अनेक लोक असे ज्यांची नावं रवी असतील, विद्याताई असतील, पंकज असतील, सर्वच जे भावनाताई आहेत. आता सगळ्यांची नावं घ्यायला लागली तर यादी फार मोठी होणार आहे, पण हे इथं राज आंबेडकर असतील, प्रोत्साहन असतील, सर्व आपले ओबीसी सर्व पदाधिकारी आहेत, सगळे फ्रंटल पदाधिकारी आहेत, तसंच सगळे आपले पदाधिकारी आहेत. सगळ्यांची नावं घेता येणार नाही, पण इथं कोण आहेत, कसे आहेत, कोण लढले, कोण शेवटपर्यंत राहिले याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे. ज्या लोकांचं नाव घेता आलं नाही त्यांची मी माफी मागतो, पण माफी मागण्यापेक्षा एकच सांगतो, लढायचंय, फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पवार आता कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादीच्या कार्यालयातून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दिवसभर तुम्ही इथे होतात याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. जेव्हा मी चौकशीसाठी आतमध्ये होतो त्यावेळी तुमचा सगळ्यांचा म्हणजे कार्यकर्त्यांचाच आवाज मला प्रोत्साहन देत होता, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. सोबत सांगितलंय की त्यांना येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं सांगताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे की तुम्ही बोट दाखवाल तर आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ, असं रोहित पवार म्हणालेले आहेत. सोबतच महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकणार नाही असं सुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत. हा संघर्ष अजून दुपटीनं आणि नवीन ऊर्जेनं आम्ही करू असं रोहित पवार म्हणाले आहेत. आताच राष्ट्रवादीच्या आणखी 2 गोष्टी रोहित पवार यांनी सांगितल्या. पहिलं म्हणजे संघर्षाची भूमिका आपल्याला सगळ्यांना इथून पुढच्या काळात ठेवायला लागेल. आजचा जो चौकशीचा भाग आहे तो संपलाय, पण 1 तारखेला पुन्हा एकदा 1 फेब्रुवारीला पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करता बोलवलंय. एवढंच नाही तर आपल्याला संघर्ष करायचा आहे, लढायचं आहे, ते जिंकण्याकरता लढायचं आहे, असं एक भावनिक किंबहुना कार्यकर्त्यांना प्रेरणादायी अशा प्रकारचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आता कार्यालय आहे इथल्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून, खिडकीतून ज्या मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत
त्यांना रोहित पवार यांनी संबोधित केलं. नक्कीच मिळेल सर.